विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 100% ॲक्युरेट प्रेडिक्शन ठरलंय. मी तुम्हाला सांगतो, काल सीईटीचा रिझल्ट लागला आणि जसाच रिझल्ट लागला, मला विद्यार्थ्यांचे कॉल येत होते. मी त्यांना म्हणायचो, थांबा, पहिला स्कोर सांगा. स्कोर सांगितल्यानंतर मी पर्सेंटाईल सांगायचो आणि ऑलमोस्ट मॅच होत होते ऑलमोस्ट. म्हणजे मी तुम्हाला सांगू का, पहिली गोष्ट म्हणजे असंच ॲक्युरेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये पण आम्ही करणार आहे. की तुमच्या स्कोर बघूनच आम्हाला कळणार आहे की तुम्हाला कुठलं कॉलेज मिळणार आहे ते. ओके, अगदी अनुभवाच्या गोष्टी आहेत या. बरं, आता मी पहिल्यांदा तुम्हाला काय सांगतो, हे आमचे फोन नंबर आहेत, त्याच्यावर तुम्ही आमचा गायडन्स घेतायच. आमची प्रीमियम बॅच बऱ्याच मुलांनी घेतलेली आहे आणि कालच त्याचे ऍडमिशन ऑलमोस्ट क्लोज होत आलेत. फार थोडे राहिलेत, तुम्ही घ्या. पण मला सांगायचंय काय, हा व्हिडिओमध्ये मी सांगतो की फायनल मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल. काही दिवसापूर्वी व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओतली मी एक स्लाइड इथे घेतलेली आहे. काय लिहिलंय बघा, मी 130 प्लस म्हणजे की 99 पडलेत मार्क. 99 पासून पुढचे स्कोर आहेत. 120 टू 130 98च पडलेत, लक्षात घ्या. सगळ्यात शॉकिंग कोण होतं माहितीये का, ही मुलं होती बरं का. म्हणजे सगळ्यात शॉकिंग ही होती 80 टू 100 वाली मुलं. तर मी तुम्हाला सांगतो, 80 टू 100 चं 90 टू 95 होतं, लक्षात घ्या. आणि तुमचा स्कोर बघा, 80 टू 85 ज्यांचं 85 88 यांचा स्कोर आहे ना, त्यांचं पर्सेंटेज सुद्धा 90 टू 95 आलंय, लक्षात घ्या. हो य मग आता मी तुम्हाला सांगतोय, असं कसं पॉसिबल, मी काय केलं. मी माझ्याकडे ऑफलाईनला जेवढी मुलं असतात, मी ऑब्झर्व केले गेली बरीच वर्ष, की ज्यांचा बोर्डला 10वीला चांगले मार्क आहेत, म्हणजे 95 प्लस पर्सेंटेज आहेत, म्हणजे अशी मुलं की ज्यांना बोर्डला 95% पेक्षा जास्त मार्क आहेत, पण जे अकॅडमीमध्ये जेईची प्रिपरेशन करत बसले होते, लास्ट मोमेंटला बोर्डच्या एक्झाम नंतर किंवा काही दिवस अगोदर सीईटीकडे शिफ्ट झाले होते, त्या सगळ्यांचा स्कोर 80 टू 100 मध्ये. सगळ्यांनाच नाही रे, काही मुलांनी अचीव्ह केले, पण जास्तीत जास्त मुलांचा स्कोर 80 टू 100 आहे. म्हणजे हे टॉपरच आहेत ना. आणि म्हणजे थोडक्यात यांचा सीईटीतला जो स्कोर झालेला आहे, तो बेस्ट स्कोर आहे ना. म्हणून तर त्यांचं पर्सेंटाईल 95 च्या आसपास येत आहे ना. आलं का लक्षात? बर, आता सगळ्यात महत्वाचं, सर तुम्ही पर्सेंटेज ड्रॉप घेऊ का, हे घेऊ का? तर ड्रॉप घ्यायचं सगळं जाऊ देत, मला शॉकिंगली काय सांगायचं सांगतो. चला ब्रॅकेट इथून स्टार्ट करूया. 80 ला आपण पकडूया 93 पर्सेंटाईल, बरं का. ओके, 93. ओके, 110 कडे गेला तर 95 किंवा 96 कडे जात आहे. ओके, म्हणजे जवळ 30 मार्क वाढवावे लागते, कुठंतरी 3 पर्सेंटाईल वाढतंय. बर, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, 160 कडे जावा, 99.8 म्हणजे 50 मार्क वाढू लागतात पुढच्या 3 पर्सेंटाईल साठी. म्हणजे कुठली गोष्ट लक्षात घ्या, टॉपर बनायचं असेल तर खूप चांगला स्कोर हवाय. बरं, अजून मी तुम्हाला सांगतो की आपल्या युट्यूब चॅनलवरती, बरं का, मी हाच व्हिडिओ बघत होतो, तुम्हाला इथलेच मी स्लाइड हे केलं, लक्षात घ्या. पण या व्हिडिओपासून मला पाठीमागे यायचंय, मला आपल्याला व्हिडिओज दाखवायचे आहेत. पण आता ना, खूप जुना व्हिडिओ दाखवायचा आता पडतोय की नाही कुणास ठाऊक. सीईटीच्या खूप अगोदरचा आहे रे, खूप. त्यात मी आता तुम्हाला सांगतो, नंतर वाटल्यास तुमचं मी शेअर करेन, बरं का. पट आता मी 2 मिनिटं मला वेळ द्या, बरं का. टायटल काय होतं, की फक्त 20 मार्क अजून हवे आहेत. फक्त 20 मार्क अजून हवे आहेत. बरं, ठीक आहे. आता खूपच व्हिडिओ मी अपलोड करतो ना तुमच्यासाठी. मग चॅनलला लाईक पण करा, सबस्क्राईब पण करा आणि आमचं टेक एस्पायर चॅनल सुद्धा फॉलो कराच. मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. मी असा एक व्हिडिओ बनवला होता आणि बोललो होतो, की मला फक्त अजून 20 मार्क द्या. अंतिम चरण, ओके, टार्गेट सीओपी, सेकंड अटेम्प्ट स्ट्रॅटेजी, ओके, डोंट पॅनिक, 15, हे सगळं हे. ओके, कॉन्फिडन्स पाहिजे. मला वाटलं मिळालं होतं. पाहिजे शब्द दिसला होता मला, लक्षात घ्या. लास्ट स्ट्रॅटेजी, ओके, स्ट्रॅटेजिक सीओईपी पाहिजे. झिरो कॉन्फिडन्स, ओके. बरं, जाऊ दे रे बाळांनो, चला ठीक आहे. मला फक्त 10 मार्क पाहिजेत. होय, 20 पण नको आहे. सापडला व्हिडिओ मला. 2 महिन्यापूर्वीचा आहे. सीडीच्या अगोदरचा आहे. मला फक्त 10 मार्क हवे आहेत. मी तुम्हाला सांगतो, माझा एक स्टुडंट आहे. माझा स्टुडंट मी मान्य करतो. 60 मार्क आहेत. ओके, 60 का 65 आहेत, बरं का बाळांनो, 65 आहेत. आणि 58 पर्सेंटाईल आहेत. 70च्या खाली गेसच करता येत नाही. पण मला सांगा, ह्याला जर 10 मार्क पडले असते, 75 गेला असता, तर 85 रे उलटे झाले असते रे. 58 चे 85 झाले असते. 58 चे 85 झाले असते. इतका चांगला स्कोर आला असता, लक्षात घ्या. अरे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचंय. आता एवढं अवघडच आहे ना, पण आम्ही आशा करतोय सेकंड शिफ्टला जरा चांगले मार्क आहेत, थोडं पर्सेंटाईल नक्कीच इन्क्रीज होईल. अरे वा, विषय तर निघाला, बरं झालं. सेकंड शिफ्ट, सेकंड अटेम्प्ट म्हणूया आपण, शिफ्ट नाही. मग सेकंड अटेम्प्ट मध्ये बऱ्याच जणांचा स्कोर वाढलाय.
खूप लोकांचा कमी आलाय. काही थोड्याच लोकांचा वाढलाय. पण वाढलाय ना. मग तुम्हाला एक सांगू का, की महत्वाचं काय, की तुम्ही तुमच्या ज्युनियर्सना सजेस्ट करा. 100 प्लस स्कोर आला, तर ठीक-ठाक पर्सेंटाइल येतायत. अगदी क्लोज टू 95 येतायत. 93, 94, 95 कडे तुम्ही जाताय लक्षात घ्या. ओके. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का, की काय प्रकार आहे बघा, की 88 ला मी 94 बघितलेत. 101 ला मी 93 बघितलेत. आता हे काय प्रकार आहे? थोडंफार ते कन्सिडर करा. हा गोंधळ आहे फार मोठा लक्षात घ्या. पण 100 प्लस म्हणलं की क्लोज टू 95 म्हणलं की आलायच. 90 प्लस म्हणलं की तरी पण क्लोज टू 95 म्हणजे हे चुकतंय काय सीईटी-सीएलचं काय स्कॅम केलंय का? काही नाहीये. हे दरवर्षीप्रमाणेच आहे. मग आता तुमचं पर्सेंटाइल जे येईल ना, त्यातून कॉलेज प्रेडिक्ट करता येतं. पण ब्रांचवर सगळं डिपेंड आहे. ओके. तुम्ही ब्रांच कुठली ठरवताय, त्याच्यानुसार आजकाल कट ऑफ ठरतंय. टेक ब्रांचेस सीएस, आयटी, एआय याचा कट ऑफ खूप हायर लेव्हलला गेलाय. अगदी आमच्या साताऱ्यातलं केबीपी, ज्ञानश्री, कराडचं कुठल्याही लोकल लेव्हलचं कॉलेज जरी म्हटलं, तरी पर्सेंटाइल हेवी येतंय आता लक्षात घ्या. बरं तुमचा किती स्कोर झाला? किती पर्सेंटाइल आलं? नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमचे टेक ब्रांचेस घेणार, कुठले ब्रांचेस घेणार हे कळवा आम्हाला. पण सगळ्यात इम्पोर्टंट आहे, की न वेळ घालवता आमची प्रीमियम बॅच जॉइन करा. प्रॉपर तुम्हाला गाईडन्स मिळणार आहे लक्षात घ्या. ओके. आणि असंही आम्ही टेक एस्पायर आपल्या चॅनलवर तुम्हाला गाईडन्स देतोय बाळांनो लक्षात घ्या. मग तोही तितकाच महत्त्वाचा आहे. तेव्हा आपलं चॅनल फॉलो करायला विसरू नका. ऑल द बेस्ट.